नमस्कार मंडळी, मी आज बनवते खोबऱ्याची चटणी. सुकं खोबरं हे बघा, 1 वाटी सुकं खोबरं बारीक करून घेतलेलं आहे. जिरं घेतलेलं आहे 1 चमचा आणि 2 मोठे कांदे आपले लसणाचे सोलून घेतलेले आहेत. हे बघा, आता कढईत तेल टाकलेलं आहे मी. आता आपण लसूण भाजून घ्यायचं. आधी लसूण टाकायचं म्हणजे कच्चेपणा जातो त्याच्यामुळे. त्याच्यात आपण मिक्सरला लावून घ्यायचं आहे सगळं भाजून. आपण मिरची पण टाकू शकतो, हिरवी किंवा मिरची पावडर पण टाकू शकतो, पण मी आता याला मिरची पावडर टाकणार आहे. तर लसूण भाजला की त्याच्यात आपण खोबरं टाकायचं. खोबरं चांगलं भाजून घ्यायचं आपल्याला, म्हणजे खराब होत नाही चटणी आपली. 15-20 दिवस राहिली तरी पटकन आपल्याला भाजी नसते किंवा भाजी संपली तरी आपण ही चटणी घेऊन आपण चपाती किंवा भाकरी खाऊ शकतो. म्हणून आपण अशी करून ठेवायची. मागे मी शेंगदाणा आणि खोबऱ्याची दाखवली होती, अपलोड केली होती. आता ही सुकं खोबरं आणि लसूण, जास्त लसूण टाकलेलं आहे, म्हणजे खोबऱ्याचे आणि लसणाचे, आणि थोडंसं जिरं टाकणार आहे त्याच्यात. हे बघा, हे चांगलं भाजून घ्यायचं. हे बघा, आता खोबरं आणि लसूण आपलं भाजून झालेलं आहे चांगलं छानपैकी. गॅस बंद केलेला आहे मी. त्याच्यातच आपल्याला मीठ टाकायचं आहे चवीप्रमाणे, आणि मिरची पावडर टाकायची आणि हळद. चांगलं म्हणजे कढई गरम असणार टाकायचं, म्हणजे ती पण आपली भाजली जाते मिरची पावडर. आणि आपण मिक्सरला जाडसर लावून घ्यायचं किंवा खलबत्ता असला तर त्याच्यात कुटून घ्यायचं किंवा पाट्यावर वाटून घ्यायचं. खूप छान होते चटणी. ही आपली खोबरं आणि लसणाची चटणी तयार आहे. डब्यात भरून ठेवलेली आहे मी.